तोंडातली वाक्य खोटे नाहीत. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती झाले. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणले येडाशी. पण एक वाक्य खोटं ठरलं का सांगा. आणि आता बाबांच्या सप्त्यात सांगून ठेवतो तुम्हाला 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. 1 5 वर्षांनी जमीन मिळणार नाही. बोला तुमचं काय मत आहे. जमीन मिळणार नाही कारण 80% लोक कुठं आलेत पटापट बरं कुठं आलेत जमिनीवर. एका बापाला 2 मुलं आहे 2 एकर जमीन आहे. किती आली 1 एकर. 1 एकर वाल्याला 2 आहे 20-20 गुंठे आली 20 गुंठे. घर प्रत्येकाला पाहिजे गाडी प्रत्येकाला पाहिजे. 10 वर्षांनी तुम्ही पेरणार काय. घर एकत्र राहत नाहीत. घर एकत्र राहायला तयार नाही. 5 गावं मिळून एक घर एकत्र नाही. घर काय एकत्र राहत नाही. नवीन पोरगी नवरी होऊन आली का ती ऍडजस्ट करायला तयार नाही. ती येतानाच बोली करून येते. शेण मारणार नाही शेतात जाणार नाही. तुझे आईबाप आपल्याला जमणार नाही. आणि तिचा दोष नाही तिच्या आईचा सल्ला आहे तिला. पुरीची आईनं पुरीच्या संसाराचं वाटुळ केलं. वाटुळ पुरीला शिकिती. सासरे धोतर धुवू नको सासूचं लुगडं धुवू नको फक्त बैल सांभाळ. सांगणारे माया पुढे बसेले पा आता काय नाव सगळं उभं करीन. थोबाड वाचवायचं पुरीच्या संसाराचं वाटोळं झालं कोण सांगितलं. आणि कशाला ते वाचण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराजा. त्यामुळे 5 वर्षांनी जमीन मिळणार नाही. बोला तुमचं काय म्हणणं आहे. हा किंवा नाही. 2 डोंगर राहणार नाही. कार्यक्रम संपला. 3 छोकरी कधीच मिळणार नाही. बायको नाही. बायको हा विषय मिटलाच. महाराज पैसे देऊन बायको नाही. 5-5 लाख रुपये घेतले यावर्षी पुरीच्या बापानं. वरून खर्च कोणी करायचा. पुरीचे बाप इतके फुगीर झाले सध्या. यांना करता का विचार नाही. हे असं झालंय सगळं आपलं. मंगळवारी बाय लग्न केलं गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. काय बोलायचं. आणि दोन्ही नवरदेवांची जत्रात गाठ पडली. हान मारा माऱ्या. काय म्हणायचं माझी तो म्हणायचं माझ्या काय ऐकायचं. नोकरी कधीच मिळणार नाही. धंदा कुठं राहिला. 3 किलोमीटर मध्ये 3 धाबे 6 बार पेट्रोल पंप 6 धाबे 9 बार आणि 113 टपरे आहेत. धंदा शिल्लक नाही. 5 वर्षांनी एकच माणूस जगणार. रात्रंदिवस कष्ट करणारा. रात्रंदिवस कष्ट करणारा. कष्टाची लाज न धरणारा. आई वडिलांची सेवा करणारा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून निर्व्यसनी राहणारा सुखी जगणार. बाकीच्यांचा सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे. मी तर काहीच बोलत. आई बाप ते जीवेच मारावे. आई बाप ते जीवेच मारावे पाय धरावे बा एकाचे. ती म्हणाली याला वन्स मोर म्हणा कारण आम्हाला फिट बसला. आई बाप ते जीवेच मारावे आणि पाय धरावे बायकाचे. याचा अर्थ आहे का बरं का. आशा नावाची आई मारा. लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. याचं नाव कोणतं. बा एकाचे. ये म्हणजे येडक्याचा नाही. हा येडक्याचा गाईचा नाही. पाय धरावे बा एकाचे. ये गाईचा नाही.
याडक्याच आहे बा एकाशे म्हणजे त्या एकट्या पांडुरंगाचे. हे झाले 3 कूट. आणि आता आपल्याला पहिला कुठे आजचा अभंग कुठे 3ही कूट गेले. आता कूट कळायला ते अवघड राहतं. आता तिसरा शब्द आहे कुठ ऐका. आता कुठ सुरू झाला बरं का अभंगाचा. आता अभंग कोणाचा आहे? एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण आहेत? एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधस महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. पवित्र तुला पावन पंजोबा बांधलास महाराज मग त्या कुठे असं दे दादला नको तुटक्याच छप्पर. पुढे बोला. देवाला देवघर. ऐका त्याचं उत्तर. घर कसं आहे? अरे मोडक आहे बोला ना. घर कसं आहे? मोडक. करा हातवर आणि फिरवतो किती ठिकाणी मोडलाय पा. एक मोडक घर, तुटक छप्पर. आणि देवाला देवघर नाही. इतकी घाण झाली हृदयात का देव राहायला जागा नाही. दादला नको ग. फाटकेच लुगडे. बोला ना. अरे लुगडं लुगडं की कसं आहे? सोबदार बारुलातलं लुगडं कसं आहे? फाटक. मग हे लुगडं किती ठिकाणी फाटलं मोजायचं का? मोजायचं का? अरे मोजायचं का? पण म्हणलं 9 10 लगेच मोजा. 2 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देहब्रह्म होणार 10. आणि या 10 छिद्राला शिवायला नामाची सुई लागते. पण त्याला प्रेमाचा दोरा नसल्यामुळं ते शिवता येत नाही. जेव्हा नामाची सुई घ्याल, प्रेमाचा दोरा ववाल आणि संतांच्या कृपेची गोदडी शिवाल तेव्हा ते घर तुम्हारी. अजून किचकटी तुम्ही म्हणाली पहिलंच सूत्र ना मला काय. आता उत्तर आहे कुठ नाथ बाबाचा आहे. आणि तो कुठ कसा आहे ऐका. बोला तुम्ही आता पटकन सगळे जण. शाळेतले बोरं बैठे बैठे सावधान सावधान. तंगड्या फाकीतो का सावधान? मी सावधान म्हणतोय तू तंगड्यावर कर. सावधान. रिलॅक्स. साव रिलॅक्स. साव. हा शाळेतले सगळे पोरं 1ली ते 10वी बोटवर करा. 1ली ते 10वी. अरे 1ली ते 10वी पोरं पुरी 1ली ते 10वी. हा आता नीट आहे का? 1ली ते 10वी सगळे इकडे लक्ष द्या. करा हात खाली. आता माझ्या हाता का पाहायचं. नीट आहे का? मी जेवढे पहिले वाक्य म्हणाल माझ्या तोंडातून त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय पूर्ण काय येईल? अरे जोरानं बोला ना. गो. किती वेळा येतं मोजायचं? सुरू. अरे सुरू करू का नको? तुम्ही काय मोजायचंय? गो 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 शब्द किती वेळा आला तुम्ही मोजायचं. सुरू करू का नको? अरे बोला ना. करू का? काय मोजणार आहे तुम्ही? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरत, औषधाचं गोमित्र, गायत्राचं नाव गोवर्धन, गायचा मूर्त गोरत, त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. पुढं काय कळालंय? काहीच कळालं नाही. नाही किती
16. आता मोजा पटकान. हा आता एक एक मोजा. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा राहायचा डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मुहूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. करेक्ट. किती झाले? वा वा वा. किती झाले? 10. 10 झाले का? 10 झाले का? झाले की 10? मग मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 गोकुळ. हा आता पहिली ते 10वी सावधान. आणि आता माझं बोट जितक्या जोरात फिरल तितक्या जोरात आकडा ओळखायचा. बोटावर बर का आकडा. आता माझं बोट जितकं फास्ट फिरल तितक्या जोरात आकडा ओळखायचा आणि तोंडाने आकडा तुम्ही सांगायचा आहे. तोंडाने मी कोणती खून केली आकडा तुम्ही सांगायचा आहे. सगळे तयार आहे? अरे तयार आहे सगळे? करू सुरुवात. करू सुरुवात. गेला निघून आकडा. गेलं बॉम्ब. हा आता तुम्ही करा. मी सांगल तसं करा. पोरीन नाही करायचं. पोरांनो फिरवा गोल. अरे गोल फिरवा ना. पागल पोर आहे का? गोल फिरवा ना आणि तोंडाने बोला किती झाले. 0 म्हणा. तोंडाने फिरवा ना गोल. किती झाले? 0. वडा खाली 1. अरे तुम्हाला कळत काय? मी काय म्हणतो 0. बोट फिरवा ना. तुम्ही काय त्यांच्यात नाही काय? फिरवा बोल. बाळू नका मागता. हसू नका नुसतं. बोट फिरवा. किती झाले? 0. वडा खाली. अरे तोंडाने सांगा ना किती झाले. 1. फाडा खाली. बावळा ठीक काय काय कळ ना. अरे गोल फिरवा ना. किती झाले? गोल फिरवलं. 2 झाले. काय कस काय 5 झाल्यात काय कळा. काय निकाल लागलाय 10वीचा. काय इथं 10वीला कोणी होतं काय? तू आता 10वी काय मार्क आहेत महाराज? आपल्याला चक्कर येते अशी मार्क आहेत. काय आंधळा दळीत आहे कुत्र पीठ घाल. एक नमुना तर असा निघाला 35 35 35 35 35 35 35% 35. सगळ्यात भाग्यवान गडी होता. चला फिरवा. फिरवा ना गोल. अरे तोंडाने सांगा ना. अरे तुम्हाला बोलता येते का? फिरवा गोल. किती झाले सांगा. वडा खाली, फाना खाली, फाकवा खाली, फाना मधी, वडा खाली, फाकवा वर, मुरगाळा खाली, खरा मोकळा खालून, दाबावरून, 0 ठेवून. त्यांना सुधारणच काही तर काय करतील. हा चला पटकन फिरवा गोल. अरे तोंडाने बोला ना. 0. वडा खाली, फाना खाली, फाकवा खाली, फाना मधी, वडा खाली, फाना मुरगाळा खाली, पिरगाळा खालून, खालून करा खालून मोकळा, वरून पिरगाळा ठेवा 0. 10 झाले का? 10. मग 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 8. आणि एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही. ते गाठ नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. मग आतल्या गाठीचा आकडा किती? तू कितीला रे? हा 11वी 10वीला होतो तू. मग 11वी कस काय केला? 10वी 12वीला आहे का आता? सायन्सला नाही तू? हा तो शियाला सायन्स. तू कितीला रे? बरे तू 10वीला गेला. 9वीला होता का? शिमीला होता का? मराठीला? मराठीला होता का? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. न्यूटनचा कितवा नियम आहे? त्याला काय माहिती? तू कितीला रे?
कितीला आहे तू? नवीला आहे का? आता नवीला गेला का? नववीत होता? 8वीला होता का तू? सिमी का मराठी? मराठी. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. दगड दगड स्थायू का वायू? उचलून आपतील मी खाली होऊन. दगड स्थायू. तू कितीला रे? नवीला एक तू. बापाच्या बायको टिंब म्हणतात. पत्नी काय माल सांभाळीत तुम्ही घरात? काही महाराज, जरी तुम्हाला वाटतं आम्ही कीर्तन शिकतो, आम्ही पखवाज शिकतो, आम्ही गायन करतो, कथा करतो, इथून पुढच्या काळात ज्ञानाशिवाय दुकान चालणार नाही. कीर्तनकार सुद्धा आता ग्रॅज्युएटच पाहिजे. ते पहिले दिवस गेले. आत्मा आला आणि कुंडली धावला आणि कुंडली ब्रह्माला भेटली. ब्रह्मानं त्यांची दोघांची गाठ घेतली आणि वड्यात मारामारी झाली. ते दिवस गेले. आता कालाय तस्मै नमः. कीर्तन सुद्धा काळाप्रमाणे बदलली पाहिजे. अजून 5 वर्षांना अशी वेळ येणार आहे कीर्तनकारांवर, निम्म कीर्तन इंग्रजीत करावं लागेल. का? सिमीला जाणारे पोरांची संख्या जास्त आहे, इंग्लिश मिडियमला जाणारे लोक पोरांची संख्या जास्त आहे, आणि मराठी मिडियमच्या पोरांची संख्या कमी आहे. म्हणजे आता 25% पोरं जर सिमीला असतील आणि इंग्लिश मिडियमला तिथे कीर्तनाला आले, त्यांना काय सांगायचं? इंग्रजीतच सांगावं लागेल. गावात मग कळत कोणालाच का नाही. 80% ग्रामपंचायत सदस्य असे आहेत, त्यांना जर ग्रामसेवकाने इंग्रजीत शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी स्थिती आहे. चाललंय महाराज, आंधळ दळीत आहे. आता इंदुरीकडचे 31 वर्ष गेले लोकांच्या शिव्या खाण्यात. 31 वर्ष थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे महाराज. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. त्यामुळे मी सगळ्या महाराजांपेक्षा मागं राहिलो. शेवट नंबर लागला आपला. का? आपल्याला ते लाल करायची जमत नाही.